नमस्कार, माझं नाव श्रद्धा आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत, की अशा काय गोष्टी आहेत ज्याने आपला प्रोडक्टिव्हिटी कमी होते. तर बेसिकली हा व्हिडिओ जो आहे हा लहान मुलांना अनुसरून असेल. तर बेसिकली आम्ही मुलांना शिकवतो, की तुम्ही जेव्हा अभ्यास करता, तेव्हा त्याच्यामध्ये तुम्हाला कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आणि काय अशा गोष्टी आहेत ज्याच्यामुळे तुमचा परफॉर्मन्स किंवा तुमची प्रोडक्टिव्हिटी 0 होऊ शकते. पण मुलांबरोबरच मला असं वाटतं ह्या काही गोष्टी ज्या आहेत ना, त्या आपल्या मोठ्यांना सुद्धा लागू होतात. की कधी-कधी आपण काही गोष्टी करायला जातो आणि ह्या 3-4 गोष्टींमुळे आपल्या आयुष्यामध्ये आपण तेवढं बेस्ट परफॉर्म नाही करू शकत. ठीक आहे. तर आता मी सुरुवात करेन. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मला असं वाटतं ना, की लहान मुलांना मोबाईल हे वेड आहे आणि लहान मुलांनाच नाही तर आता सर्वांनाच हे मोबाईलचं वेड आहे. कोणीही माणूस आपल्या मोबाईलशिवाय नाही राहू शकत जास्तीत जास्त. बघा मी सुद्धा आता इथे बसले तरी माझ्या हातात माझा मोबाईल नेहमीच असतो जवळ. तर एक जरी नोटिफिकेशन आलं तर ते माझ्यासाठी डिस्ट्रॅक्शन असेल. ठीक आहे. आणि आता Instagram किंवा अदर सोशल मीडियाज वर एवढं कंटेंट असल्यामुळे काय होतं, की एक 20 सेकंड्सचा किंवा 10 सेकंड्सचा जो आपल्याला नोटिफिकेशन आला आणि आपण ते वाचायला जाणार ना, त्याच्यामध्ये कधी 20 मिनिटं निघून जातात हे आपल्याला कळत सुद्धा नाही. आणि जर आपल्या मोठ्यांना एवढं नाही कळत, तर डेफिनेटली मुलांना तर हातात ते खेळणं भेटल्यासारखं आहे. तर ते जर त्यांना हातात आलं, तर आपलं ते त्याच्यावर अर्धा तास काय 1 तास असे तासंतास निघून जातात. ओके. तर बेसिकली काय आहे, की आपल्याला जर प्रोडक्टिव्ह व्हायचं असेल किंवा मुलांना जेव्हा अभ्यास करताना आपण त्यांना सांगतो, तर त्यांना आपल्याला ह्याची जाणीव करून द्यायची, की त्यांना मोबाईल फोन्स नाही भेटणार आहेत फॉर सर्टन टाईमसाठी. ओके. मे बी आम्ही जेव्हा सायकॉलॉजी शिकवतो, तेव्हा सायकॉलॉजीमध्ये एक कॉग्निटिव्ह सायकॉलॉजीचा एक भाग असतो. त्याच्यामध्ये माणूस हा कसा काम करतो, तर त्याच्यावर एक आम्हाला स्टडी होती, की जर तुम्हाला एक आशा दाखवली जाते. फॉर एक्झाम्पल आपण नोकरीला जातो. नोकरीच्या एंडला आपल्याकडे मोटिव्हेशन काय असतं, ते पूर्ण महिनाभर काम करण्यासाठी. तर लास्टला 3 महिन्यांनी येणारी सॅलरी ही आपलं मोटिव्हेशन असतं. तर त्याचप्रमाणे आणि त्या मोटिव्हेशन का तर आपण सगळं सहन करत असतो. तर तसंच मोटिव्हेशन आपल्याला मुलांना द्यायचं आहे. पण ते मोटिव्हेशन निगेटिव्ह एन्फोर्स नाही झालं पाहिजे, की "तू आता अभ्यास केलास तर तुला चॉकलेट भेटेल. तू आता अभ्यास एवढे मार्क्स आणलेस तर तुला आम्ही ही सायकल घेऊन देऊ." तर ते मोटिव्हेशन आपल्याला यूज करायचं आहे. पण त्याचबरोबर आपल्याला एन्शुअर करायचं आहे, की त्याची सवय त्यांना नाही लागली पाहिजे. बिकॉज देन मुलं काय असतात, की "मला हे तू देशील का बाबा? तरच मी आज अभ्यास करेन." बाबा मला एवढं तुम्ही सायकल द्याल का? तरच मी आज आता माझे आज एवढे पर्सेंटेज आणेन. तर असे ते लोकं डिमांड करायला लागतात. मग आपल्याला याची काळजी घ्यायची आहे, की सूत्र आपल्या हातात असली पाहिजेत. ठीक आहे. तर मुलांना जेव्हाही आपण सांगतो, की तुम्ही अभ्यास करा, तर त्यांना सांगायचं तुम्हाला मोबाईल फोन नाही भेटणार आहे. ठीक आहे. तर त्यासाठी तुम्हाला मोटिव्हेशन एकच असेल, की तुम्ही तुमचा अभ्यास लवकर संपवा. अभ्यास झाल्यानंतर तुम्हाला 10 ते 15 मिनिटासाठी मोबाईल पाहायला भेटेल. बट नॉट ड्युरिंग द व्हेन दे आर डूइंग अ स्टडीज. ओके. तर हे एक झालं. म्हणजे अव्हॉइड नोटिफिकेशन्स बेसिकली. आणि मोठ्यांसाठी तर मी सांगेन, की जेव्हा तुम्ही काही काम करत असाल, तर नोटिफिकेशन ऑफ करून थोडा वेळ मोबाईल दूर ठेवा आणि देन फोकस ऑन युअर वर्क बिकॉज दॅट इज द ओन्ली वे आपण प्रोडक्टिव्ह होऊ शकतो. ठीक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे क्लटर इन अ माइंड. बऱ्याचदा काय होतं ना, की आपल्या डोक्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी चालत असतात. हं. आणि त्या चालत असताना आपल्याला भले आपण काम इथे करतोय, पण आपल्या बॅक ऑफ द माइंड असं वाटतं, की अरे घरी हे काम करायचं राहिलं, मला लाईट बिल भरायचं होतं, मला असं करायचं होतं. तर तसंच मुलांच्याही मनात चालू असतं, की अरे शाळेमध्ये सरांनी हा होमवर्क दिला, तर मला हे केलं पाहिजे. मला हा डिफिकल्ट जातो टॉपिक. आज ती माझ्याशी स्कूलमध्ये ती माझ्याशी बरोबर बोलली नाही. माझ्या फ्रेंडनी आज असे कपडे घातलेले, माझ्या फ्रेंडनी आज अशी पेन्सिल आणलेली. सो ऑल सॉर्ट ऑफ थिंग्स म्हणजे क्लटर डोक्यामध्ये जो चालत असतो आणि तो सेम असतो प्रत्येक माणसाच्या आयुष्यात. तर ही एक स्मॉल टेक्निक आहे, जी मी आता तुम्हाला सांगणार आहे, की कसं तुम्हाला माइंड क्लीन करायचं आहे. ठीक आहे. तर आपल्याला ना माइंडला उलटा विचार करायला लावायचा आहे. त्यांना बिझी करायचं आहे. फॉर एक्झाम्पल मुलांसाठी ही टेक्निक आहे. समजा तुम्ही अभ्यासाला बसताय, तर अभ्यासाला बसायच्या आधी तुम्हाला रिव्हर्स काउंटिंग ही टेक्निक यूज करायची आहे. म्हणजेच काय, लेट्स से तुम्ही आता अभ्यास करून आलात, तुमच्या डोक्यामध्ये सॉरी तुम्ही आता स्कूलमधून आलात, तुमच्या डोक्यामध्ये दिवसभराचे इन्सिडेंट्स कोरलेले आहेत. स्कूलमध्ये काय झालं, ट्युशनमध्ये काय झालं, येता जाताना ट्रेनमध्ये, बसमध्ये, कारमध्ये व्हॉटएव्हर काय झालं तुमच्याबरोबर, हे सगळ्याचा डेटा आता सध्या तुमच्या डोक्यात आहे आणि त्यानंतर तुम्ही जेव्हा अभ्यासाला बसता ना, तेव्हा ते सगळं बॅक ऑफ द माइंड तुमच्या चालत असतं. ठीक आहे. तर तो डेटा क्लिअर करण्यासाठी ही टेक्निक आम्ही वापरतो. तर त्या टेक्निकला असं म्हणतात, की रिव्हर्स काउंटिंग टेक्निक. खूप सोपी टेक्निक आहे. तर आपल्याला काय करायचंय बेसिकली जेव्हाही अभ्यासाला बसतो, तेव्हा आपल्याला एक कठीण आकडा घ्यायचा आहे. 200, 300 ठीक आहे.
300 पासून आपल्याला रिव्हर्स काउंट करत यायचंय, उलट. ठीक आहे. म्हणजेच काय करतोय, ब्रेनसाठी आपण काही कामं डिफिकल्ट करतोय. फॉर एक्झाम्पल 1 to 100 आपल्यासाठी फार ईझी असेल. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 कारण आपल्याला ते तसं ट्रेन केलंय. तर ही टेक्निक काय सांगते, की तुम्हाला उलट काउंट करत यायचंय. म्हणजे मी तर 100 पासून धरलं तर 100, 99, 98, 97, 96, 95. ओके. तर आता मी हे जे रिव्हर्स काउंट करते त्याच्यामध्ये काय होतंय, की माझा पूर्ण फोकस ते काउंटिंग माझं करेक्ट येण्यासाठी जातोय. ऑलराइट. म्हणजेच काय होतंय, माझ्या डोक्यामध्ये जो काही डेटा किंवा सकाळपासून जे काही घडलेलं आहे, ते सगळं जे क्लटर्ड आहे ना, ते क्लिअर होत जातं. ठीक आहे. मग जेव्हाही आपण अभ्यासाला बसतो, तेव्हा आपण एक डिफिकल्ट नंबर घ्यायचा आहे. मोठ्या असेल तर 500 घेतला. जर त्याच्यापेक्षा लहान मुलं असतील तर त्यांना 300 घेतला. त्यापेक्षा लहान मुलं असेल तर 200, 100 अशा पद्धतीने तुम्ही डिसाईड करा पालकांनी किंवा मुलांनी, की माझ्यासाठी डिफिकल्ट काय असेल आणि त्या नंबरपासून तुम्हाला उलट 1-0 पर्यंत तुम्हाला यायचं आहे. ठीक आहे. याला रिव्हर्स काउंटिंग टेक्निक म्हणतो आणि बेसिकली धिस इज अ ब्रेन ड्रेन टेक्निक. ब्रेन ड्रेन म्हणजे ब्रेनमध्ये जे काही डेटा आहे तो ड्रेन होऊन जातो. ठीक आहे. खूप पॉवरफुल टेक्निक आहे. मी माझ्या ट्युशन्समध्ये, क्लासेसमध्ये, काउन्सिलिंगमध्ये प्रत्येक मुलांना हे मी सांगत असते, की ही टेक्निक तुम्ही यूज करा. इनफॅक्ट मी स्वतः यूज करते. जर माझ्या कामाला बसली असेल आणि मला फोकस करायचं असेल आणि डोक्यामध्ये बरंच काही चालत असतं, मग तेव्हा ही टेक्निक मी सुद्धा यूज करते. पालकसुद्धा तुम्ही यूज करू शकता आणि ट्राय करा. ही खूप इफेक्टिव्ह टेक्निक आहे. ठीक आहे. मग हे सर्व जे टॅब्स ओपन आहेत ना आपल्या डोक्यातले, ते सगळं बंद होतात आणि आपलं मन लागतं आपल्या कामामध्ये. ओके. तर ही झाली सेकंड पॉइंट. फर्स्ट इज switch off the notifications. Second is use this technique, reverse counting technique for a brain drainage. अँड लास्टली सर्वात महत्त्वाचा पॉइंट म्हणजे मी सांगेन, की आपल्याला डिस्ट्रॅक्शन कशापासून होतं? तर आपल्याला डिस्ट्रॅक्शन होण्याचं कारण आहे, की फेक प्रोडक्टिव्हिटी. फेक प्रोडक्टिव्हिटी म्हणजे काय? की लेट्स से आपण मुलं अभ्यास बुक घेऊन बसतात, पण अभ्यासच करत नाही. हे म्हणजे आपण सुद्धा केलंय हे लहानपणी, की वही घेऊन बसायचं, पण नक्की आपला अभ्यास होत नाहीये त्याच्यातून. ठीक आहे. मग ह्याला कंट्रोल करण्याचा एकच उपाय आहे, की आपलं सेल्फ रिअलायझेशन, की भले मी 2 तास बसेन, पण मी कट टू कट अभ्यास करेन. त्याच्यानंतर मी नाही बसणार. रादर आपण मुलांना प्रोत्साहन केलं पाहिजे, की तू जास्त वेळ अभ्यासाला नको बसू. ठीक आहे. 2 तास बस, पण 2 तास मन लावून अभ्यास कर. बाकीचे 2 तास तू खेळायला जा किंवा तुम्ही काहीतरी टीव्ही पहा किंवा काही दुसऱ्या ॲक्टिव्हिटीज ते लोकं करू शकतात, ड्रॉइंग करू शकतात, त्यांच्या हॉबीज करू शकतात. पण 4 तास जेव्हा आपण एक कॉन्स्टंट मुलांवर प्रेशर टाकतो, की नाही आता तू बस आणि 4 तास हा अभ्यास झाल्याशिवाय उठायचं नाही. मुलांचं काय की माणसांचं काय, आपला अटेन्शन स्पॅन तेवढा मोठा नाही आहे. आपला अटेन्शन स्पॅन फक्त हाल्फ एन हॉवर टू 1 हॉवरचा आहे, ते पण मध्ये ब्रेक घेऊन. ठीक आहे. आपणही काम करताना 15 मिनिटं किंवा अर्धा तास झाल्यानंतर आपल्याला ब्रेकची गरज लागते. आपण मोबाईल घेतो, थोडा स्क्रोल करतो आणि देन अगेन वी कम बॅक टू वर्क. तर सेम वे मुलांनाही आपल्याला तसंच त्यांना सांगायचं की तुम्ही ब्रेक घ्या 5 मिनिटाचा अभ्यास करताना. गो आउट, कम चहा पाणी पिया, थोडं इकडे-तिकडे बघा, टाईमपास करा, थोडं 5 मिनिटाचा वॉक घ्या आणि परत येऊन परत अभ्यासाला बसा. ठीक आहे. तर ह्या पद्धतीने आपण इफेक्टिव्ह होऊ शकतो आपल्या कामामध्ये. ऑलराइट. सो दीज आर सम टेक्निक्स व्हिच वी कॅन यूज ॲज अ पेरेंट और इव्हन जर मुलं हे व्हिडिओ पाहत असेल तर त्यांनी या सगळ्या टेक्निक्स यूज कराव्या. ब्रेन ड्रेन टेक्निक सांगितलं. त्यानंतर ब्रेक टेक्निक जे पण अभ्यास करतो त्याच्यामध्ये अर्ध्या तासाने आपल्याला 5 मिनिटाचा ब्रेक घ्यायचा आहे. आणि अव्हॉइड नोटिफिकेशन्स, अव्हॉइड मोबाईल फॉर सर्टन पिरियड ऑफ टाईम टिल द टाईम यू डोंट अचीव्ह युअर टार्गेट फॉर द डे. ठीक आहे. जर तुम्ही आज ठरवलं आज मला हा एवढा टॉपिक कंप्लीट करायचा, तो कंप्लीट करायचाच आहे. ठीक आहे. मग ह्या पद्धतीने आपण गोल ओरिएंटेड जेव्हा काम करायला लागू ना, तेव्हा आपले रिझल्ट्स खूप अमेझिंग होतात. हं. म्हणून अभ्यासाला बसताना आता ही चौथा पॉइंट आहे बेसिकली, की अभ्यासाला बसताना किंवा कुठचंही काम करताना आपल्याला गोल ठेवणं फार गरजेचं आहे. जर तुम्ही आता अभ्यासाला बसत असाल, तर तुम्हाला ठरवायचं की मी आज हिस्ट्रीचे 2 चॅप्टर कंप्लीट करणारच आहे. मॅथ्समध्ये एवढे प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करणारच आहे. मी इंग्लिशमध्ये एवढं ग्रामर सॉल्व्ह करणार आहे. तो बेसिकली इफ यू हॅव अ गोल, तर तुम्ही झोपताना तुम्हाला अभ्यासाचं टेन्शन नाही येणार, की अरे आज माझा हे होमवर्क नाही झाला, आज माझा हा अभ्यास नाही झाला. ठीक आहे. मग ह्या गोष्टी आपल्यापासनं आपल्याला काय होतील ना, की आपल्याला खूप ईझी जातील. सगळ्या गोष्टी स्ट्रीमलाईन होतील. ओके. म्हणून आपल्याला गोल बेस्ड अभ्यास करायचा आहे. तर त्यासाठी टाईम टेबल कसा डिझाइन करावा ह्याच्यावर मी एक दुसरी व्हिडिओ बनवेन. आणि बऱ्याच मुलांना मी पाहिलंय, की क्रोनॉलॉजिकल ऑर्डर्स फार डिफिकल्ट जातात, फॉर्म्युलाज डिफिकल्ट जातात. तर ह्या कशा तुम्हाला
आठवण करायच्या आहेत किंवा अभ्यास कसा करायचा आहे त्या गोष्टींचा, ह्याच्यावर मी एक दुसरी व्हिडिओ, नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येईन आणि नक्की तुम्ही ट्यून राहा. ही जर व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बऱ्याच मुलांपर्यंत ही व्हिडिओ पोहोचवा म्हणजे जेणेकरून त्यांनाही मदत होईल आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या अशा बऱ्याचशा लर्निंग व्हिडिओज तुमच्यापर्यंत येतील. थँक सो मच.